हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी बनवणार आहे बिस्किटपासून केक. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 6 बिस्किटचे पुडे घेतले होते, ते मिक्सरला बारीक करून घेतले होते. अशा प्रकारे त्याची मी बारीक पावडर करून घेतली होती. बघू शकता तुम्ही अशी बारीक पावडर झाली आहे. त्यानंतर मी ही पावडर एका भांड्यामध्ये काढून घेतली होती. थोडं दूध घालून विस्करच्या मदतीने मस्त मिश्रण एकजीव करून घेतलं होतं. ढोकळ्यासाठी आपण जसं बॅटर बनवतो सेम त्या पद्धतीने याचं बॅटर बनवलं होतं मी. इथे बघू शकता मी अशा पद्धतीने आता हा केक आपण कुकरमध्ये न बनवता तव्यावर बनवला होता. तर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. त्याच्यानंतर माझ्याकडे आता बटर पेपर नव्हता, त्यामुळे जो कुकरचा डबा असतो मी त्याला तेल लावून ते बॅटर त्याच्यामध्ये टाकलं आणि एकसारखं असं हलवलं. तर त्यानंतर मी डेअरी मिल्क कॅडबरी असते ना, मी त्याचे थोडे छोटे छोटे पीस करून मी त्याच्यामध्ये टाकले होते, कारण की खूप छान क्रीमी होतो. त्याच्यानंतर तवा पण गरम झाला होता, तर तो कुकरचा डबा मी त्याच्यावरती ठेवला होता. 10 मिनटं न उघडता मी असंच रेस्ट करायला ठेवून दिलं होतं. त्याच्यानंतर मी 10 मिनटानंतर त्याचं जी कढई झाकली होती ना, मी काढली नंतर. तर मी एक टूथपिकच्या साह्याने बघितलं होतं ते चिटकतंय का, तर ते चिकटलं नव्हतं. तर बघू शकता खूप मस्त झाला होता आणि स्पंजी पण झाला होता. त्याच्यानंतर मी तो काढून घेतला. थोडासा चिटकला होता कारण की बटर पेपर अवेलेबल नसल्यामुळे, त्यामुळे तो थोडासा त्याला चिटकून राहिला होता. पण खूप छान झाला होता, फ्लफी एकदम मस्त झाला होता. तर बघू शकता किती छान झाला.